बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्यास उत्साहात सुरुवात। निफाड तालुक्यातील बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने परंपरागत ब्रह्मोत्सव सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे। 1 मार्च ते 11 मार्च 2025 दरम्यान हा भव्य सोहळा श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर, शिंगवे रोड, सायखेडा येथे संपन्न होणार आहे। या शुभप्रसंगी महंत श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांनी सर्व भाविकांना ब्रह्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले असून रविवारी 2 मार्च 2025 रोजी आजी आजोबा पूजन व स्लो सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या मंगलमय सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक अनुष्ठानांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रम बालाजी भगवान संस्थांनी आयोजित केला आहे। त्यामागे फक्त एकच उद्देश हा का सनातन धर्माचा आणि आपल्या हिंदू धर्माचा संस्कार हा पुढच्या पिढीत गेला पाहिजे। आता नातवांना एवढं माहिती हवं का जर आजोबा नसते तर आपण आलो नसतो। आपल्या आई वडिलांना कामाच्या व्यापात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। संस्कार हे आपल्याला आपल्या आजी आजोबांकडूनच भेटतील आणि नातवांनी आजी आजोबांचा हा सन्मान ठेवलाही पाहिजे। संस्कार हे आपल्या आणि ज्या नातवांना आजी आजोबा आहेत ते सगळ्यात भाग्यवान असं मी समजतो। संस्कार हे आपल्याला तिथूनच मिळणार। आजी आजोबांचा जो प्रेम राहतं ते मुलापेक्षा नातवांवर जास्त राहतं आणि त्या प्रेमाची लूट ही नातवांनी आजोबा आजींकडून घेतली पाहिजे। एवढ्याचे संस्कार हे पुढे आले पाहिजे आणि नातवांनी आजोबा आजींचा सन्मान ठेवला पाहिजे, हाच या कार्यक्रमामागचा उद्देश आहे। जय श्रीमान नारायण। जय श्रीमान नारायण। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बालाजी संस्थानचे मठाधिपती कमलाकांताचार्यजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी आपण बघतो की दरवर्षी सालाबाद प्रमाणे होणारा 10 दिवसीय ब्रह्मोत्सव सोहळा कालपासून मोठ्या दिमाखाने आणि उत्साहाने या ठिकाणी साजरा झाला। काल पहिल्या दिवशी जलपूजन, गोमाता पूजन आणि मंदिरातील देवतांची गंगा पूजन या ठिकाणी संपन्न झालंय आणि खऱ्या अर्थाने आज आपण जर बघू शकाल तर या ठिकाणी बाल गोपाल मंडळींचा जो कार्यक्रम आवडता आजी आजोबा आणि नातवंड आपण या ठिकाणी बघू शकता की आजी आजोबा या ठिकाणी उपस्थित आहेत, नातवंडे देखील उपस्थित आहे। हिंदू सनातन संस्कृती काय असते किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आपण कसा आदर करायचा आहे, कसा सन्मान करायचा आहे हे या बालाजी संस्थाने या ठिकाणी फार सुंदर असं जपलेलं आहे आणि ह्या लहान मुलांवरती या वयामध्येच आपल्याला संस्कार करता येतात। अतिशय सुंदर असा आजी आजोबा पूजन हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी एक सायखेड्याचे ज्येष्ठ नागरिक अर्थात आजोबा श्री रामदास शेठ बोराई वय वर्ष 83, पण अजून देखील आपण बघितलं तर अंगकाठी अतिशय बारीक आहे आणि चालतात फिरतात। ते देखील या आजी आजोबा स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडनं ऐकूया या कार्यक्रमासंदर्भात आपल्याला काय म्हणायचंय, आपण काय सांगू शकाल या कार्यक्रमाबद्दल? श्रीमान नारायण, हे ब्रह्मोत्सवानिमित्त स्वामीजी कमलाकांत स्वामीजींनी कार्यक्रम आयोजित केले ते समाजासाठी फार अतिशय महत्वाचे आणि याचा सर्वांनी बोध घ्यावा आणि सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि सर्वांनी प्रगती व्हावी आणि सर्वांना परमेश्वराचे आशीर्वाद राहावे हीच माझी विनंती आणि सर्वांनी सहभाग होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय श्रीमन नारायण। जय श्रीमन नारायण। फार सुंदर। वयाचे 83 वर्ष त्यांनी गाठलेले आहेत। त्यांना बालाजी संस्थांचा आणि ईश्वराचा निश्चित आशीर्वाद लाभलेला आहे। काका, आपण 100 पुरी कराल आणि आपलं नाबाद शतक आपण याच आवारामध्ये साजरं करूया अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। त्या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या आजीबाई देखील सगळ्या आलेल्या आहेत। आपण एका आजींना प्रश्न विचारू की आजींच्या वतीने तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकाल? सगळ्या आजींच्या वतीने फक्त लहान बाळांना प्रेमाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा चांगल्या गोष्टी सांगायच्या, शिकवायच्या, त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान द्यायचं। त्यांना पूर्वीच्या देवाधर्माचे कार्यक्रम, देवाधर्माचे त्यांना गोष्टी सांगायच्या म्हणजे त्यांचं ज्ञान वाढतं का बाळा हे करू नको किंवा ते करू नको, चुकीने वागू नको, असं सगळे संस्कार मुलांवर द्यायचे। धन्यवाद ठाकूराजी, फार सुंदर आपण विश्लेषण या ठिकाणी केलंय। आपण बघू शकतात की या ठिकाणी छोटे छोटे नातवंड या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्यावरती या संस्कारांचा पगडा निश्चितपणाने पडल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं असतं। नाशिक लोकशाही न्यूज करता कॅमेरामन कल्पेश बालाजी संस्थांच्या वतीने सुरेश कार्लेकर, धन्यवाद।
ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.